प्रत्यक्ष सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनीच निमंत्रण दिलं, असं घडलं, असं जणू झालं आहे. आणि या भूमीमध्ये दासबोध निरूपणाची संधी मिळालेली आहे, सेवेची. आपल्या चरणी, सगळ्यांच्या चरणी हे सेवापुष्प वाहण्याची, श्री महाराजांच्या चरणी वाहण्याची. दासबोध हा ग्रंथ आगाध आहे. काही ग्रंथ अद्वैत ग्रंथ म्हणून ओळखले जातात, त्यापैकी हा दासबोध आहे. एकनाथी भागवत, दासबोध, ज्ञानेश्वरी हे आपल्यासारख्या पारमार्थिकांना आदर्श असलेले ग्रंथ आहेत किंवा प्रमाण असलेले ग्रंथ आहेत. प्रमाण कोणत्या गोष्टीला मानायचं? ज्या गोष्टींचा अनुभव संतांनी घेतलेला आहे आणि अनुभव घेऊन जे शब्दात मांडलेलं आहे त्याला प्रमाण मानायचं. ऐकीव गोष्टींना प्रमाण मानत नाहीत बरं का. अनुभवलं, मग सांगितलं, आणि कोणत्या अवस्थेतून सांगितलं? आत्मस्थ अवस्थेतून सांगितलेलं ज्ञान हे अद्वैत ग्रंथांमध्ये आहे. 3 प्रकारच्या प्रचिती असतात: शास्त्रप्रचिती, गुरुप्रचिती आणि आत्मप्रचिती. शास्त्रप्रचिती आपल्याला दासबोधामध्ये आत्ता दिसेल. उपनिषदं काढली तर उपनिषदांमध्ये दिसेल, गीतेमध्ये दिसेल, सगळ्या वेदांमध्ये दिसेल. पण त्याचा अनुभव आहे का आपल्याला? अनुभव येण्यासाठी ती शास्त्रप्रचिती सद्गुरूंकडून ग्रहण करावी लागते. तेव्हा शिष्यासाठी ती गुरुप्रचिती होते. आणि मग गुरुप्रचितीतून जेव्हा शिष्य आत्मप्रचितीकडे जातो आणि त्यानंतर गुरु ज्या प्रचितीमध्ये असतात त्या प्रचितीत स्वतः राहतो, आणि तेव्हा जेव्हा तो बोलायला जातो तेव्हा अद्वैत ग्रंथांची निर्मिती होते. परमार्थासाठीच समर्थांनी हा दासबोध सांगितलेला आहे, अन्य कुठल्याही कारणासाठी नाही, फक्त परमार्थासाठी. आता याच्यावरती बोलायचं आणि ते पण 1 तास, म्हणजे खूप मर्यादा येते. कारण बोलण्यासारखं इतकं आहे या ग्रंथामध्ये, पण आता त्याला काहीतरी सुसूत्रता पाहिजे. म्हणून परमपूज्य स्वामी मकरंदनाथांशी संपर्क झाला आणि मग ते म्हणाले की आपण एक क्रम असा ठेवू की गणेश स्तवन करू, शारदा स्तवन करू, श्रोते स्तवन करू आणि संत स्तवन करू पहिल्या दिवशी, आणि दुसऱ्या दिवशी परमार्थ स्तवन, आणि मग क्रमाक्रमानं श्रवण भक्ती, आत्मनिवेदन भक्ती, असा क्रम जाऊन शेवटच्या दिवशी म्हणजे 28 तारखेला सद्गुरू स्तवन करू. ज्यांच्यामुळं हा सगळा परमार्थ घडतो त्यांचं स्तवन सगळ्यात शेवटच्या दिवशी करू, गुरुपौर्णिमेला जोडलेल्या दिवशी, आणि मग ही प्रवचन सेवा समाप्त होईल. ही शब्दयोजनासुद्धा चुकीची आहे बरं का. हे जे प्रवचन आहे किंवा निरूपण आहे हे समाप्त होणारं नाही आहे. आपल्याबरोबर कायम ठेवून, त्यात राहून, पुन्हा साधना करून आणि पुन्हा चिंतन जपून, पुन्हा परत निरूपणात राहून, परत साधना करून असं जीवन जगायचं आहे. श्री महाराज एके ठिकाणी म्हणतात पहा, की आपण परमार्थ करतो म्हणजे भरलेल्या ताटामध्ये लोणच्याचं बोट लावावं तसा परमार्थ करतो, किंवा संपूर्ण संसाराची भाकरी असते प्रपंचाची आणि त्याच्यात परमार्थाचं मीठ घालतो. याच्या उलट झालं पाहिजे असं श्री महाराज म्हणतात. ते घडण्यासाठी साधकानं तसे सायास करावे लागतात, तसा निश्चय करावा लागतो, तसा साक्षेप करावा लागतो. समर्थांचे शब्द आहेत बरं का, हे मनचं काही सांगत नाही आहे. ते प्रयत्न कदापि सोडायचे असत नाहीत, आणि त्या प्रयत्नांची ऊर्जा या निरूपणातून घ्यायची असते. आता गणेशस्तवन, शारदास्तवन, श्रोत्रस्तवन किंवा संतस्तवन पाहताना आपण पूर्ण समास पाहायला जाणार नाही, तेवढा वेळही आपल्याकडं नाही. पण आपण सगळ्या शब्दांच्या आणि समर्थांना जे सांगायचं आहे त्याच्या थोडं खोलात जाऊन विचार पाहूया की गणपती कोण आहे, त्याला सुरुवातीला नमन का करायचं आहे, समर्थांनी का केलं आहे, आणि त्याच्यानंतरच शारदेला का नमन केलं आहे. एक गंमत माहिती आहे का, शारदा सगळं करते असं पण वर्णन समर्थांनी शारदा स्तवनात केलेलं आहे. सगळं काही शारदा करते,
मग सगळं शारदा करते, तर मग गणपतीचं स्तवन का केलं आहे सुरुवातीला? म्हणजे निश्चित काहीतरी निराळा अर्थ आहे त्याच्यामध्ये. सांगलीला अण्णा महाराज केळकर होऊन गेले. ते कीर्तनात सांगायचे की शंकर पार्वतीचं लग्न झालं तेव्हा ही गणपतीची पूजा तिथं झालेली होती. मग कुठल्या गणपतीची पूजा केली दोघांनी? जर त्यांचा मुलगा गणपती, तर कुठला गणपती पूजला लग्नाच्या वेळी? तर तो जो गणपती आहे तो आपला आत्माच आहे. आपल्या आत्मस्वरूपाला समर्थांनी पहिल्या समासामध्ये वंदन केलेलं आहे, गणेश वंदनमध्ये. आता याला प्रमाण आहे. ज्ञानेश्वरीची सुरुवात, ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तूची गणेशू. जो आत्मा आहे तोच गणपती आहे. आता पहा, जितका तर्क करावा तेवढा कमी आहे. खूप तर्कामध्ये शिरण्यात पण अर्थ नाही. पण एक तर्क असा सांगतो की गणपती जर आत्मा असेल तर मग त्याचं स्थान सहस्रदळ स्थानामध्ये पाहिजे. उपनिषदात जे सांगितलं आहे की अंगुष्ठ मात्र ज्योत आहे, तिथेच गणपती पाहिजे. पण अथर्वशीर्ष तर म्हणतं की मूलाधार अस्थितोसी नित्यम. मग याचा मेळ कसा घालायचा? तर एक गणपती साधनेच्या सुरुवातीला साधकाला उपयोगी पडतो आणि त्याच गणपतीपर्यंत साधक सद्गुरुपदिष्ट मार्गानं जातो आणि आत्मस्वरूपाला प्राप्त होतो. म्हणून हा गणपती सुरुवातीला पूजायचा, कारण त्याच्याशिवाय सुरुवात नाही आहे. आता आपण हळूहळू खोलात जाऊया. ही काळजी घेऊया की कितीही पावसाळी वातावरण असलं तरी झोप येणार नाही आपल्याला. सुरुवात मूलाधारापासून आहे. आता कुंडलिनी योग असं सांगतं की मूलाधारापासून सुरुवात होऊन सहस्रदळ चक्रापर्यंत आपल्याला जायचं आहे. कुंडलिनी योग सांगतो सगळ्याचं आधार हे आधार चक्रापाशी आहे असं ते शास्त्र सांगतं. आता नाम ही जी साधना आहे याच्यामध्येही कुंडलिनी योग येतो. याच्यामध्ये योगाची सगळी अंग येतात. पण श्री महाराज मूलाधारापाशी लक्ष द्या म्हणून आपल्याला सांगत नाहीत. श्री महाराज नामाचं तत्त्व समजावून सांगतात आणि मग नाम घ्यायला सांगतात. स्मरण देवाचे करावे, अखंड नाम जपत जावे, नामस्मरणे पावावे समाधान. स्मरण करायचं आहे देवाचं त्या नामाच्या माध्यमानं. राम म्हणता रामची होईजे, पदी बैसुनी पदवी घ्यायचे, असा परमार्थ आहे. म्हणजे राम कुणाला दिलेलं आहे नाव? जे आपलं आत्मस्वरूप आहे त्याला राम हे नाव दिलेलं आहे. बरोबर? हे तरी पटतंय ना? त्याला नाव का दिलं? कारण तो निर्गुण आहे. तो ना अनुसंधानात आणता येतो, तो ना पाहता येतो, त्याची ना पूजा करता येते, त्याचं ना स्मरण करता येतं. अहो, अनुसंधान ठेवायला अनुभव नको का? दुपारी काय खाल्लं तुम्ही? मसाले भात आमटी. अनुभव घेतला आहे ना, मग मसाले भाताचं अनुसंधान ठेवता येईल. निर्गुणाचा अनुभव कसा घ्यायचा? तो घेता येत नसल्यामुळं भगवंताचं नाम संतांनी दिलं की पहा इथे तो भगवंत आहे, त्याचं स्मरण तू कर. इथे परमार्थाची सुरुवात, इथे आरंभ. तोच आत्मा गणपतीच्या रूपाने समर्थांनी पूजलेला आहे. म्हणजे पहा बरं का, जो आत्मा आहे, जो निर्गुण आहे, तोच गणपती आहे, तोच आपल्यासाठी राम आहे, तोच आपला आत्मा राम आहे, तेच आपलं स्वरूप आहे आणि त्याला दिलेली खूण म्हणजे भगवंताचं नाम आहे. इथून परमार्थाची सुरुवात होते, कारण परमार्थ सद्गुरूंकडून आधी जाणून घ्यावा लागतो. आता हे आपण ऐकल्यानंतर आपण थोडा विचार केला की खरंच आपलं स्वरूप निर्गुण आहे बुवा. हा देह म्हणजे आपण नाही, हे मन म्हणजे आपण नाही. हा विचार आपण केला, त्याची सुरुवातच मुळात सद्गुरू मुखातून काहीतरी आपण ऐकलं म्हणून घडली. नाहीतर जीव आजन्म बहिर्मुखच आहे, कधी अंतर्मुख तो होणारच नाही. संतांकडे गेला नाही तर तो अंतर्मुख होऊ शकत नाही. संतांकडं जाणं ही पहिली पायरी. मग संत सांगतात की तिथं तुला आरंभ करायला लागेल तुझ्या परमार्थाचा, जिथं तुझ्या स्वरूपाची प्राप्ती तुला होईल. म्हणजे काय? त्या भावामध्ये अजून प्राप्ती झालेली नाही आहे बरं का. असं पहा, सद्गुरू भेट होणं
सद्गुरूंना शरण जाणं, सद्गुरूंनी उपदेश देणं, अनुग्रह देणं, हे सगळं शिष्याच्या सापेक्ष देहबुद्धीवरती घडतं. कारण देहबुद्धीमध्ये असलेलाच शिष्य सद्गुरूंकडे जातो. बरोबर आहे ना? आजारीच माणूस जाणार डॉक्टरांकडे, ज्याला बरं आहे तो कशाला जाईल? म्हणजे जो देहभावावरती आहे तोच सद्गुरूंकडे गेलेला आहे. सद्गुरू त्याच्यासाठी खाली उतरतात जाणीवेमध्ये आणि शिष्याला ज्ञान देतात की पहा, ऐक शिष्या, येथीचे वर्म स्वये तूची आहेसी ब्रह्म, ये विषयी संदेह भ्रम धरूची नको. आता तूच ब्रह्म आहेस म्हणजे तू कोण आहेस? निर्गुण परमात्मा आहेस. तोच आत्मा आहेस ज्याच्या सत्तेनं तू गोष्टी अनुभवत आहेस. त्यालाच इथे गणपती म्हटले बरं का. आपण गणपतीचाच विस्तार पाहतोय. प्रत्येक वेळी गणेश किंवा गणपती असं नाव येईलच असं नाही, पण हाच गणपती आहे जो समर्थांनी इथे पूजलेला आहे. ती ओळख सद्गुरू करून देतात. कसे बोटाने दाखवू तुला, पहा अनुभव गुरुच्या मुला. आहे ना अभंग? बोटानं दाखवून निर्देश केला जातो की पहा, इकडे स्वरूप आहे, त्या दिशेनं तुला प्रवास करायचा आहे. आता तो शिष्य त्याच्या इंद्रियांना सत्यत्व देत असतो, इंद्रियातून येणाऱ्या अनुभवांना सत्यत्व देत असतो. पहा, आपल्या मनात जे आलं तेच आपल्याला खरं वाटतं की नाही? कारण आपलं मन म्हणजे आपणच होऊन बसलेलो आहे. मनाबरोबर आपली मिठी पडलेली आहे, तशीच आपल्या सगळ्या इंद्रियांबरोबर आपली मिठी पडलेली आहे. म्हणजे जे जे इंद्रियांनी घडतं ते जणू मीच करतोय असा भाव त्या ठिकाणी आहे. लक्षात येते का? पण या भावातून सद्गुरू आपल्याला वेगळं करतात. जसं आपण कढईमध्ये भाजी बनवतो, चमचा वापरतो, त्याच्यामध्ये मीठ घालतो, तिखट घालतो, ही सगळी काय आहेत हो? साधनं आहेत. तशी आपल्याला दिलेली ही इंद्रिय आहेत, ज्या इंद्रियांच्या मार्फत कर्म घडतं. पण इंद्रिय म्हणजे आपण नाही, हे सद्गुरू सांगतात. इथे परमार्थाची सुरुवात आहे की तू म्हणजे तुझं मन नाही बाबा. तुझा हा देह जो दिसतोय हा तू नव्हेस. तू सच्चिदानंद स्वरूप परब्रह्म आहेस, आत्मा आहेस. इथं मुळारंभ होतो साधनेचा. आता ही जागा मूलाधार चक्रापाशी आहे असं कुंडलिनी योग सांगतो खरा, पण ती जागा आपल्याला कळली आणि हे वाक्य आपण आत्ता ऐकलं म्हणून कुंडलिनी योगानं आपण मूलाधारापाशी गणपतीच्या साक्षात्कारापर्यंत पोचलो का? नाही पोचलो. त्यासाठी सद्गुरुपदिष्ट मार्गच लागतो आणि तो सद्गुरूंनी प्रत्यक्ष द्यावा लागतो. समोर बसवून श्री महाराजांनी अनुग्रह दिले, समोर बस म्हणायचे पाटावरती आणि मी तुला शिकवतो म्हणायचे, नाम कसं घ्यायचं, ध्यान कसं करायचं. म्हणजे सांगत नाही आहे बरं का. पुण्यामध्ये स्वामी माधवनाथांचं एकदा प्रवचन होतं. त्या प्रवचनाला 90चे ग्रस्त गेलेले होते. ही गोष्ट साधारण 1970च्या आसपासची आहे. त्यावेळी ते 90त होते आणि स्वामी माधवनाथांनी सोहम ध्यानाची जी प्रक्रिया सांगितली ती प्रक्रिया ऐकून ते ग्रस्त थक्क झाले आणि नंतर स्वामी माधवनाथांना त्यांच्या दुकानात भेटायला गेले. त्यांचं दुकान होतं, ब्युटी क्लॉथ स्टोअर म्हणून दुकान होतं त्यांचं. म्हणाले की तुम्ही काल जे निरूपणात सांगितलं सोहम ध्यानाबद्दल तेच मला गोंदवलेकर महाराजांनी समोर पाटावर बसवून शिकवलं आहे जेव्हा मी 9 वर्षांचा होतो. म्हणाले मला स्पष्ट आठवतं आहे की श्री महाराजांनी सोहमचे श्वास शिकवले आणि भ्रूमध्यापाशी लक्ष द्यायला सांगितलं. मग मी लहान वयात श्री महाराजांना विचारलं की अहो तुम्ही तर रामराम म्हणायला सांगता आणि हे काय सांगताय? तर श्री महाराज म्हणाले की हेच नाम आहे म्हणाले. याचा अर्थ असा की नाम व्यापकत्वानं आहेच आहे, साधकाला तसं व्यापक व्हायला लागतं, त्याशिवाय नामाची व्यापकता कळत नाही. राम नाम सबकुछ कहे ठग ठाकुर और चोर, जिस नाम से ध्रुव प्रल्हाद तरे वो नामे कुछ और. मग हे वेगळं नाम कुठलं आहे असं श्री महाराजांना एकानं विचारलं. श्री महाराज म्हणाले अरे नाम तेच आहे, घेणारा कुछ और होतो म्हणाले. हे महाराजांचं वाक्य आहे ना. मग घेणारा कुछ और होतो म्हणजे काय? देहापासून वेगळा होतो. मग तो होणार कसा? मी देहापासून वेगळा आहे हे ठसलं आपल्या बुद्धीमध्ये तर आपण वेगळे होणार ना. पहा आता निरूपण ठरलं की नाही? वेळ ठरली. कुठे आहे निरूपण? ब्रह्मानंद मंडप, महाराजांच्या समाधीच्या शेजारी. सगळं ठरल्यानंतर आपण अगदी टापटीप होऊन आलो आहे की नाही इथं निरूपण ऐकायला. म्हणजे कुठंतरी अधिक कळावं लागतं शब्दांच्या मार्फत. आता आपण शारदेकडे येतो आहे बरं का.
कुठंतरी आपल्याला शब्दांच्या मार्फत कळावं लागतं, तर आपल्या बुद्धीमध्ये निश्चय होणार. उद्या गुरुपौर्णिमा आहे म्हटल्यानंतर आज तडक गाडी काढून निघतो की नाही मनुष्य? 2 मिनटं का होईना गर्दीमध्ये श्री महाराजांची समाधी दिसेल, 2 घास का होईना रामनामाच्या स्मरणामध्ये खाता येतील. हे ठरवलं कधी? जेव्हा कळलं त्याला. लक्ष देऊन ऐका बरं का, अतिशय सूक्ष्म विषय आहे, लक्ष देऊन ऐका. जेव्हा हे कळलं की उद्या गुरुपौर्णिमा आहे, तेव्हा निर्णय घेतलेला आहे की आता गुरुपौर्णिमेला जायचं. हे कळलं कसं? बुद्धीमध्ये कळलं कसं? कुठून तरी प्रगट झालं म्हणून कळलं ना. कॅलेंडरवर बघितलं, पुस्तकात वाचलं, कुणीतरी बोललं आपल्याला, अरे गुरुपौर्णिमा आहे पुढच्या आठवड्यात. कुठलं तरी माध्यम आहे ज्या माध्यमानं आपल्या बुद्धीमध्ये निश्चय केला गेला की गुरुपौर्णिमेला जायचं आहे. तसंच आत्मस्वरूपाचा निश्चय सद्गुरूंच्या मुखातून आलेल्या शब्दांमधून घडतो आणि ते शब्द, ते प्रगटीकरण म्हणजे शारदा आहे. रामकृष्ण परमहंसांनी अतिशय सोपी व्याख्या केलेली आहे. रामकृष्ण म्हणतात, वेटोळे घालून बसलेला नाग आहे किंवा साप आहे म्हणजे शिव आहे, आणि तोच साप सरपटायला लागला की तीच शक्ती आहे म्हणतात. तसं आहे, वेटोळे घालून बसलेला साप, आता इथं साप डोळ्यापुढं आणायचं नाही बरं का, निष्क्रिय असलेलं काहीही जे करत नाही ते परब्रह्म आहे. धक्कादायक वाटेल काही जणांना ऐकल्यानंतर, अहो परब्रह्म काही करत नाही, परब्रह्म काही करतच नाही. ते जेव्हा करायला येतं तेव्हा त्याचं शारदेत रूपांतर होतं. ज्या शारदेला नमन समर्थांनी गणेशानंतर केलं आहे, क्रम लक्षात आला ना. म्हणून ते म्हणतात की शारदाच सगळं करते आणि कुणीही काहीही करत नाही. आत्ता हे निरूपण सांगितलं जातं आहे, शारदेचं कर्तृत्व आहे. हे ऐकलं जातं आहे तुमच्याकडनं, शारदेचं कर्तृत्व आहे. हा काय सांगतो आहे असा मनात विचार आला, शारदेचं कर्तृत्व आहे. होय पटतंय असा विचार आला, शारदेचं कर्तृत्व आहे. असं वाटलं नाम घ्यावं, ध्यानाला बसावं, तर ते वाटणं शारदेचं कर्तृत्व आहे. आणि आपण खरंच बसलो नामाला तर ते आपण केलेलं साधनसुद्धा शारदेचं कर्तृत्व आहे. प्रगटीकरण म्हणजे शारदा आहे. हो, साधा सोपा अर्थ आहे. असं पहा, डोळ्यापुढे शांत सरोवर आणा, 1 सेकंद मिटा सगळ्यांनी डोळे मिटल्यानंतर शांत सरोवर डोळ्यापुढे आणा. मग त्या सरोवरावरती कोणताही तरंग नाही आहे, तेव्हा तिथं ब्रह्मस्थिती आहे. कुठलीही हालचाल नाही, कुठलीही वृत्ती नाही, कुठलाही स्पर्श नाही, कुठलाही शब्द नाही, तिथं परब्रह्मस्थिती आहे. जेव्हा तरंग येतो, जेव्हा त्या शांत पाण्यावरती लाट दिसायला लागते, तिथं शारदा आहे. हे शारदेचं अस्तित्व आहे. आणि मग ते प्रगट होतं. फार जड होत नाही आहे ना. समजा जड झालं तर हात वर करा बरं का. परब्रह्मस्थिती जी आहे ती नाही तर सांगणार कशी कुणी कुणाला, हे सुद्धा मंच सांगत नाही आहे बरं का. हे सांगण्यासाठी शब्द वापरावे लागतात, असा समर्थांचा स्पष्ट उल्लेख आहे दासबोधामध्ये. परब्रह्म ना अनुभवात येतं, ना दिसतं, ना सांगता येतं, ना बोलता येतं, ना ऐकता येतं परब्रह्म, कारण निर्गुण आहे ना. मग त्याच्याबद्दल सांगण्यासाठी वृत्ती धारण करावी लागते आणि धारण करून बाबा परब्रह्म कसा आहे हे सांगावं लागतं. ज्ञान प्रगट करण्याचे 2 मार्ग आहेत. एक मार्ग आहे थोतांडाचा आणि एक मार्ग आहे खरा. थोतांडाचा मार्ग आधी सांगतो. सद्गुरू मुखातून ब्रह्मज्ञानाचं ऐकायचं आणि ते तसंच्या तसं पोपटपंची दुसऱ्याला सांगायचं, याला म्हणायचं थोतांडाचं ज्ञान, कारण स्वतःला अनुभूती नाही. आणि दुसरं आहे अनुभूतीचं. जे परब्रह्माबद्दल वेदांमध्ये लिहिलेलं आहे, उपनिषदांमध्ये लिहिलेलं आहे, सर्व ग्रंथांमध्ये दासबोधासकट एकनाथी भागवत, ज्ञानेश्वरी, सगळीकडं जे परब्रह्माचं वर्णन केलेलं आहे, त्या परब्रह्म स्थितीमध्ये आधी जायला पाहिजे. त्या स्थितीमध्ये जाऊन ती स्थिती आधी पचवायला पाहिजे. तिथं आपण जाणार नाही जोपर्यंत आपण सद्गुरुपदिष्ट मार्गानं मार्गक्रमणा करणार नाही, बरोबर. मग ती स्थिती, मग त्या स्थितीला पचवणं आणि मग तिथून सद्गुरूंनी आज्ञा दिली असेल तर, या वाक्याला अंडरलाईन करायची बरं का.
सद्गुरूंनी आज्ञा दिली असेल तर मग त्या परब्रह्मस्थितीबद्दल शिष्याला सांगणं म्हणजे ज्ञान प्रगट करणं आहे. आणि हे ज्ञान प्रगट करणं शारदेच्या माध्यमानं घडतं. स्पष्ट सांगू का, अगदी प्रामाणिकपणे, तुकामाईंनी श्री महाराजांच्या मस्तकावरती हात ठेवला, आजपासनं ब्रह्मचैतन्य नाव तुझं असं म्हणाले, बरोबर. राम मंदिर स्थापन कर, प्रापंचिकांना प्रपंचात राहून परमार्थ कसा करायचा ते शिकव, रामदासांचा प्रचार कर, माझा प्रचार करण्यापेक्षा, असं म्हणाले, बरोबर. हे म्हणायच्या ऐवजी श्री महाराजांना त्यांनी काहीही सांगितलं नसतं तर श्री महाराजांनी काहीही केलं नसतं. आज 2026 सालापर्यंत जे चित्र दिसतं इथं गोंदवल्यात आपल्याला, हे श्री महाराजांचं कार्य सुरू आहे, बरोबर आहे ना. इथं श्री महाराज गुरुसेवा करतायत आपल्याला नामाला लावून. त्यांना तुकामाईंनी जी सेवा करायला सांगितली आहे ती ते आज तागायत करतायत 2026 साली. पण ती करायला सांगितली म्हणून ते प्रगट झालेले आहेत, करण्यासाठी. भगवंताचं नाम घ्या हे सांगणं म्हणजे त्यांनी ज्ञान प्रगट करणं आहे. आता लक्षात येते का, कारण ते नाममूर्तीच आहेत, नामच आहे साक्षात. अहो नावच बघा ना, ब्रह्मचैतन्य आहे. ब्रह्म वाचाच नाही, मग ब्रह्मचैतन्य सांगतील कसं नाम घ्या म्हणून. ब्रह्मचैतन्य नाम घ्या म्हणून सांगतात कारण गुरु आज्ञा आहे. तसं सांगायचं आहे लोकांना सन्मार्गाला लावायचं आहे, हे त्यांना कार्य दिलं त्यांच्या सद्गुरूंनी, म्हणून ते ज्ञानावस्थेतून प्रगट होऊन बोलायला लागले. तिथं शारदा अस्तित्वात येते. म्हणून गुरुपदेश शारदेतून घडतो, गुरुशिष्य संवाद शारदेतून घडतो, शिष्य साधना शारदेमध्ये करतो. त्याला जोपर्यंत जाणीव आहे की मी आहे बुवा, मी पाहतोय, मी ऐकतोय. आपण नामाला बसलो तर नामाची शांत धार लागते. परमपूज्य बेलसरे महाराज म्हणायचे, तैल धारावत नाम घडलं पाहिजे म्हणायचे. म्हणजे त्याच्यात खंड नाही आला पाहिजे, म्हणजे नामामध्ये आपली वृत्ती विसर्जित झाली पाहिजे, पूर्णपणे विसर्जित. आपण कोण आहे, आपलं वय काय आहे, आपण 50 वर्ष गोंदवल्यात सेवा केली का 40 वर्ष केली, याचं स्मरण नाही पाहिजे. कुठल्याही स्मरणाशिवाय नामाची धार पाहिजे आणि फक्त त्यामध्ये आपण आहोत एवढी शांत स्थिती अनुभवता आली पाहिजे. अन्य काहीही नाही, फक्त नाम चालू आहे आणि नामामध्ये आपण वृत्तीरहित आहोत, अगदी शांत. माऊली ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतात, जैसा का निर्वातीचा दीपू सर्वथा नेणे कंपू. एखाद्या निर्वात ठिकाणी दिव्याची एक ज्योत असते, कुठलाही वारा येत नसल्यामुळं ती हलतच नाही, ती इतकी शांत तेवत राहते. तसा साधक साधनेमध्ये अगदी शांत नामामध्ये स्थिर राहतो. याला म्हणायचं तैल धारावत नाम घडणं. असं नाम घडलं पाहिजे तर आपण त्या स्थितीमध्ये पोहोचू. पण हे नाम घडतंय शांततेनं. लक्ष देऊन ऐका बरं का. आपण नामाला बसलो आहे, शांत नाम चालू आहे आणि आपल्यालाही जाणीव आहे की नाम घडत आहे, शांतता आहे, आता कुठलाही विचार नाही आहे, याची ज्याला जाणीव असते तिथंपर्यंत शारदा आहे. ही जाणीव जेव्हा लोप होते आपल्या आत्मस्वरूपामध्ये, तेव्हा साधक आत्म्यापर्यंत पोहोचतो आणि उलटा जाऊन शारदेपासून गणपतीपर्यंत जातो. विषय लक्षात येतो ना. गणपतीला आधी पूजलं कारण ते मूळ आहे, ते सद्गुरूंकडून समजून घ्यायचं आहे आणि मग तिथून शारदेत प्रवेश होतो आणि मग साधना चालू होते. असा हा परमार्थाचा मार्ग आहे. एक शब्द सद्गुरूंचा पुरेसा असतो शिष्याला. जर शिष्यापाशी तेवढं तीव्र मुमुक्षत्व असेल तर. आपण काय करतो, क्षमा मागतो पण बऱ्याचदा परमार्थाकडं एक प्रकारची सात्विक करमणूक म्हणून पाहतो. आपल्या प्रपंचाला आधार, आपल्या मुलाबाळांना आधार, आपल्या कामाला आधार. 2 गाड्या असतील तर 4 गाड्या होतील, 2 घरं असतील तर 4 घरं होतील, असे विचार असतात आपले. आणि मग त्यासाठी आपण ही महाराजांची कृपा आहे असं लेबल लावतो. महाराजांची कृपा, मुलाचं लग्न ठरलं, महाराजांची कृपा, घर घेतलं. गैरसमज करून घेऊ नये कुणी. भावामुळं आपण जरूर म्हणूया महाराजांच्या कृपेनं आत्ता श्वास चालू आहेत.
भावासाठी निश्चित म्हणूया, पण आपल्याला घर देणं, आपल्याला पैसे देणं हे श्री महाराजांचं काम असतं, तर इथं गोंदवल्यामध्ये BMWच्या रांगा लागल्या असत्या ना सगळ्या. कुणालाही रिकामं ठेवलं नसतं श्री महाराजांनी. पण असं नाही आहे. परमार्थ कशासाठी आहे याची तहान निर्माण व्हायला लागते, आणि ती तहान जोपर्यंत आपण मनापासून सद्गुरूंकडून श्रवण करत नाही तोपर्यंत येऊ शकत नाही. शारदेचा विषय चालला आहे बरं का, अजून शारदाच चालू आहे. मनापासून का ग्रहण करायचा विषय? जाता जाता ग्रहण करूया की. जशी आपल्या हातात गरागरा माळ फिरते, मग इकडे तिकडे लक्ष असतं, दातोट खाल्ले जातात, मग नाम चालू आहे असा पण समज करून घ्यायचा. असंच श्रवण करूया की. असं श्रवण करायचं असत नाही. एका वेळी एकच गोष्ट करायची, एकाग्रतेनं फक्त श्रवणाकडे लक्ष, आणि आतमध्ये मी सद्गुरूंचा आहे हा भाव. या दोन गोष्टी धरून जर साधक सद्गुरूंपाशी राहिला तर त्याच्या आत ते मुमुक्षत्व आपोआप प्रगट व्हायला लागतं. काही गोष्टी परिणाम करतात बरं का. पुष्कळांचा असा अनुभव आहे की आधी श्री महाराजांबद्दल काही माहीत नसतं, काहीच माहीत नसतं, चरित्रही वाचलेलं नसतं, फोटोही बघितलेला नसतो, काहीच माहिती नसतं. पण मित्राबरोबर फक्त गोंदवल्याला येतो. समाधीपुढं आल्यानंतर काय घटना घडते आत कळत नाही, पण श्री महाराजांबद्दल प्रेम निर्माण होतं. मग यासाठी त्यानं काय केलं? तो तर शरणागत भावानं आला नव्हता, त्याची श्रद्धाच नव्हती, कदाचित त्याचा विश्वासही नव्हता. तरी पण श्री महाराजांनी त्याला असं काही धरलं की तो श्री महाराजांचा विचार सोडू शकला नाही. बाहेर गेल्यानंतर मित्राला म्हणाला, तुझ्याकडे एखादा फोटो असेल तर दे. मग घरात फोटो ठेवायला लागला. कधीतरी त्याच्या मनात आलं जरा प्रवचन वाचावं, ऐकावं, चरित्र वाचावं. हे का घडलं? हे फक्त संतांच्या अस्तित्वामुळं घडलं. पण इथं संत सुरुवात करून देतात, तिथून पुढे साधकाला आपल्या प्रयत्नांनी जावं लागतं. साधी गोष्ट आहे हो. आपल्या लहान मुलाला कुणी सायकल शिकवली असेल तर सुरुवातीलाच हात धरतो ना आपण. का 40मध्ये तो गाडी चालवत असेल तर गाडी धरायला जातो मागे? नाही जात. शिकवण्यापुरता आधार दिलेला आहे. मी तुझा आहे, तू माझा आहेस, हे दृढ धर. आता मी कुणीतरी तुझ्या आयुष्यात आहे ही जाणीव श्री महाराजांनी निर्माण करून दिली आहे. इथे परमार्थाला सुरुवात झाली आहे. हे त्यांनी जे केलं, खरं म्हणजे केलं हा शब्द चुकीचा आहे, हे त्यांच्याकडनं आपोआप घडतं. माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की संत हे सहज कृपामूर्ती असतात, सहज प्रेममूर्ती असतात. म्हणजे ठरवून प्रेम करत नाहीत, प्रेमाचीच मूर्ती असते. त्यामुळे हे करण्यापेक्षा हे आपोआपच घडतं श्री महाराजांकडनं, की साधक त्यांच्या कृपेच्या कक्षेमध्ये येतो. आणि हे जे त्यांच्याकडनं घडतं हे शारदेचं स्वरूप आहे. इथे कार्य घडलं पहा, तो या सगळ्या विषयाच्या बाहेर होता, पण तो परमार्थामध्ये आला. मग त्याला यावंसं वाटलं सद्गुरूंकडे, श्रवण करावंसं वाटलं, कधीतरी नाम घ्यावंसं वाटलं. हे घडलं ते शारदेमुळे घडलं असं समर्थांचं म्हणणं आहे. इथं समर्थांची एक ओवी आहे शारदेबद्दल. ते म्हणतात, कुठे गेली ती ओवी? हां, जे जे दृष्टीने देखिले, जे जे शब्दे ओळखिले, जे जे मनास भासले, तितुके रूप जयेचे. शारदेचं आहे. पहा बरं का. आता ही ओवी आणि आत्ता आपण पाहिलेलं उदाहरण, जे जे दृष्टीने देखिले, अश्रद्धा आहे तो, पण त्याच्या दृष्टीनं श्री महाराजांची समाधी पाहिली. सोपा अर्थ पाहतोय बरं का आधी आपण. जे जे शब्दे ओळखिले, कुठंतरी जाताना दात टवकारत असेल कदाचित, पण एक पाटी दृष्टीच पडते. बघा, रोज कमीत कमी 3 तास नाम घ्यावे. उगाचच दृष्टीला पडलं बरं का त्याच्या. तो नाम घेत नाही आहे. बाहेर जाऊन 3 तास नाम घ्यावे म्हणजे काय रे, असं त्यानं मित्राला विचारलं. मग मित्र म्हणाला, अरे नाम घ्यायचं, जप करायचा. कुठेतरी सुरुवात झाली. जे जे दृष्टीस पडले, जे जे शब्दे ओळखिले, जे जे मनास भासले. खरं सांगू का काका, प्रत्येक शब्दामध्ये इतका खोल अर्थ आहे, पण एकच तास आहे आपल्याकडं. जे जे मनास भासले हे शारदेमुळं घडतं. म्हणजे एक छोटं उदाहरण पाहू. काहीतरी व्याप असतो आपल्या डोक्यामध्ये, असणारच की हो. आपल्याला व्हॉट्सॲप बघायची सवय आणि त्याच वेळी दूध ठेवायची पण सवय गॅसवरती. मग ते उतू जाणार, मग व्याप होणारच ना डोक्याला. काहीतरी व्याप असतो. आपल्या व्यापातून
आपण जे शांततेची मूर्ती आहेत, धरे सारिखी ज्या वसे नित्य शांती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती, असे शांततेची जे मूर्ती आहेत त्यांच्यासमोर आपण आपले व्याप घेऊन येतो. काय होतं माहिती नाही, पण समाधी पाहता समाधान होते. हा भास आहे बरं का. हे समाधान म्हणजे हे खोलातलं तत्त्वज्ञान आहे. हे खरं समाधान नाही. खरं समाधान हे वृत्तीरहित असतं, जे पुढे येणार आहे दासबोधाच्या निरूपणामध्ये. पण आत्ता आपल्याला समाधीकडं पाहिल्यानंतर समाधान होतं, हे शारदेमुळं घडतं. जे जे मनास भासले तितुके रूप जयेचे. हिला वंदन का केलं समर्थांनी? कारण हे घडल्याशिवाय साधकाचा परमार्थ प्रवेश होत नाही. का बरं? सांगा बरं ताई, का परमार्थात प्रवेश होत नाही माहिती आहे का? कारण आपली खोड आहे. समर्थ म्हणतात देव म्हणजे काही देवो ऐसी वासना. आपली खोड आहे की आपल्याला जर काही मिळालं नाही तर आपण तिकडं जात नाही. पहा, इथं जर लाथा घातल्या रस्त्यावरती की तुम्हाला अन्न मिळणार नाही तर आवडणार नाही लोकांना. अहो, श्री महाराजांचं ठिकाण जेवायला नाही, अन्न नाही, असं लगेच आपण म्हणू. आपल्याला काहीतरी मिळतं म्हणून मनुष्य येतो. मान मिळतो, सन्मान मिळतो, आपुलकी मिळते, प्रेम मिळतं, आपल्याला ओळखतं कुणीतरी, तिथे आपली धाव असते. काका तुम्हाला जिथं लाथाडलं जाईल तिथं गेलाय का तुम्ही? मुद्दामून कुणीही जात नाही. आपल्याला जिथं लाथाडलं जाईल तिथं जाणारच नाही आपण. तुकाराम महाराज विरळ असतात बरं का. जिथं काहीही मान नाही तिथंही आनंदानं राहिलेले आहेत. आपला स्वभाव असा असतो की आपल्याला काहीतरी मिळालं की आपण तिकडं चिकटायला जातो. ते शारदेनं घडतं. काहीतरी मिळतं, काहीतरी आश्वासन मिळतं. श्री महाराजांचं एक वाक्य सांगू का? तुम्ही फक्त नाम घ्या, बाकी सगळं मी करतो. केवढं मोठं आश्वासन आहे. सगळं मी करतो म्हणतायत. हे आश्वासन आपल्याला भिडल्यानंतर जिथं समाधान होतं ना, ते शारदेचं कर्तृत्व आहे. हे शारदेनं घडतं. आपल्याला ते कळणं, ते कळून पटणं आणि समाधान मिळणं की नाही, श्री महाराज आहेत. काहीही झालं तरी ते आहेत. आपण माळ सोडत नाही, आपण त्यांचं स्मरण सोडत नाही. हे जे कर्तृत्व आहे यासाठी समर्थांनी शारदेला वंदन केलेलं आहे. आणि याच्यानंतर श्रोतृस्तवनाचा भाग येतो. जे ऐकतात त्यांना समर्थ वंदन करतात. खरं म्हणजे दासबोधाच्या क्रमामध्ये नंतर सद्गुरुस्तवन येतं, मग संतस्तवन येतं आणि मग श्रोतृस्तवन आहे. पण आपल्याला स्वामीजींनी सांगितला आहे मार्ग. तो मार्ग सांगितला आहे कारण त्याच्यामागे सूक्ष्मार्थ आहे. परमार्थाचा, साधनेचा प्रवास त्या मार्गानं होतो आहे. पहा, आत्ता पाहिलं आपण की कसं गणेश, शारदा या मार्गानं. आता श्रोतृस्तवन का? त्याच्यानंतर समर्थांनी ज्या दृष्टीने उपदेश केलेला आहे ती दृष्टी समजून घेतली पाहिजे. हे आपण समजून घेऊया की समर्थांचं काहीही अडलेलं नाही आहे. आपण नाम घेतलं नाही तर महाराजांचं काही अडत नाही. परवाच परमपूज्य बेलसरे महाराजांचं एक प्रवचन ऐकलं. ते त्या प्रवचनात म्हणाले की त्यांना काही नको आहे. म्हणाले तुमची फुलं नको, तुमचा उत्सव नको, काही नको, तुमची वस्त्र नको, काही नको, मंदिरं नको, काही नको. त्यांना फक्त त्यांच्याजवळ जे नाही ते तुम्ही द्या, असं ते म्हणाले. श्री महाराज म्हणाले माझ्याकडं बाबा कर्तेपणाचा अभिमान नाही, तो तू मला दे. म्हणालेत की नाही? हेच त्यांना हवं आहे, बाकी काही नको आहे. समर्थ असेच आहेत. तरी पण ते इतकं काही आपल्याला सांगतायत. 20 दशक, 21 दशकी पण आहे दासबोध, पण 20 दशक, त्यामध्ये 10 समास, प्रत्येक प्रश्नाला दिलेलं उत्तर, अगदी खोलात जाऊन प्रश्न विचारला आहे. अहो, ब्रह्माला जाणीवच नाही तर मग ब्रह्माच्या ठिकाणी मूळ माया कशी आली? या प्रश्नापासून जगात वेगवेगळे लोक कसे काय दिसतात बुवा, कोण सुखी दिसतो, कोण दुःखी दिसतो, असाही प्रश्न विचारला आहे दासबोधात. त्या सगळ्याची उत्तरं कळकळीनं समर्थांनी का दिली? त्याचं एक कारण आहे आणि ते कारण शास्त्रसंमत आहे बरं का, मनाला येते म्हणून नव्हे. आत्मा जो आहे ना, त्या आत्म्याला उपनिषद प्रेम स्वरूप म्हणतं, आनंद स्वरूप म्हणतं. आता समजा आपण आपलं तोंड बासुंदीच्या पातेल्यात बुडवलं. खरोखर बुडवू नका बरं का.
बासुंदीच्या पातेल्यात समजा तोंड बुडवलं तर कुणाला असा अनुभव येईल का की कारल्याचा रस आला आहे? नाही. जिथं गोडच गोड आहे तिथं गोडवाच लक्षणांनी बाहेर येतो. श्री महाराज कसे आहेत? ब्रह्मचैतन्य आहेत. समर्थ कसे आहेत? रामदास आहेत. म्हणजे आपण काही वर्ष सेवा करून दासानुदास कागदावरती लिहितो तसले दास नाही आहेत बरं का समर्थ. जे रामरूप झालेले आहेत ते दास आहेत. सदा देव काजी झिजे देह ज्याचा, सदा राम नामी वदे नित्य वाचा, स्वधर्मेची चाले सदा उत्तमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा, असे ते आहेत. त्यामुळं जे रामचंद्र आहेत म्हणजे निर्गुण स्वरूपातले बरं का, त्या स्वरूपाशी तदाकार झालेले समर्थ आहेत म्हणजे पूर्ण प्रेममूर्ती आहे. आता डोळ्यांपुढं समर्थांचं स्वरूप आणू नका, म्हणजे स्थूल स्वरूप आणू नका, कुबडी आहे, लंगोटी आहे वगैरे वगैरे. फक्त प्रेम समोर आणा. प्रयत्न करा. प्रेम या गोष्टीला समोर आणण्याचा प्रयत्न करा. ती आपल्याला आणता येत नाही. आनंद समोर आणण्याचा प्रयत्न करा. श्री महाराजांचंच म्हणणं आहे, आनंद दाखवा म्हटल्यानंतर तुम्ही काय म्हणाल? मांजरीची खेळणारी पिले दाखवाल तुम्ही की तो पहा आनंद. लहान मुलं खेळताना दाखवाल तो पहा आनंद. पण आनंद डोळ्यापुढे आणा म्हटल्यानंतर आणता येत नाही. प्रेम डोळ्यांपुढे आणा म्हटल्यानंतर आणता येत नाही. पण मग ते येणार कसं? तर मग ते लक्षणांनी प्रगट होतं. लक्षणांनी प्रगट होतं याचा अर्थ आपल्याला समजेल असा, लेकराला आईचा स्पर्श कळतो पण आईच्या स्पर्शामध्ये असलेलं प्रेम डोळ्याला दिसत नाही. ते स्पर्श ज्याला होतो त्यालाच समजतं की इथं प्रेम आहे. ते प्रेमाचं प्रगटीकरण आहे. तिने ते लेकरू तिच्या स्तनांच्या जवळ आणलं की पान्हा फुटतो. तो जो पान्हा फुटणं आहे ते प्रेमाचं प्रगट होणं आहे. तसं हा दासबोध म्हणजे परमार्थियांसाठी फुटलेला पान्हा आहे. श्री महाराज जेव्हा म्हणतात की तुम्ही नाम घ्या बाकीचं सगळं मी करतो, तो श्री महाराजांना प्रेमानं फुटलेला पान्हा आहे. हे आपण समजून घेऊया. आणि त्या भूमिकेनं त्या पान्ह्याला ते पाजतायत आपल्याला. त्यामुळं त्यांच्यापाशी मी कोणीतरी सांगणारा आहे, मला जास्त कळतं, मी तुमच्यापेक्षा श्रेष्ठ म्हणून वरती बसलो आहे आणि तुम्हाला कमी कळतं म्हणून तुम्ही खाली बसला आहे, असा उद्देश समर्थांपाशी नाही. त्याच उद्देशानं त्यांनी सांगितलेलं आहे की तुमच्यापैकीच एक मी तुमची सेवा म्हणून तुम्हाला हे सांगत आहे. ते या समासात स्वतःला कमीत कमीपणा घेतात बरं का. त्यांची एक ओवी आहे, तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती, तेथे माझी व्युत्पत्ती किती, बुद्धिहीन अल्पमती सलगी करीतो. आता जेवढा दासबोध समर्थांनी सांगितलं आहे आणि जे जे काही सांगितलं आहे त्याच्यावरून कुणीही असं म्हणणार नाही की ते बुद्धिहीन आहेत. पण इथं समर्थ स्वतःला बुद्धिहीन म्हणतात. म्हणजे ते बुद्धिहीन नसून श्रोतृस्तवनामधून आपल्याला हे समजून घ्यायचं आहे की आपण अल्पमती आहोत या भावानं सद्गुरूंना शरण गेलं पाहिजे. तर अलीकडचा जो प्रवास आपण पाहिला, गणेश शारदा, हा प्रवास आपल्याला करता येईल. पहा बरं का, लक्ष देऊन ऐका. आपलं जाणपण आपण ठेवून सद्गुरूंकडे गेलो तर आपल्या पदरात काहीही पडणार नाही. इथं ब्रह्मानंद महाराजांचा फोटो आहे. त्यांना श्री महाराज म्हणाले, म्हणजे अनंतशास्त्रींना म्हणाले की तुझी सगळी विद्या सोड. म्हणाले की नाही? अनंतशास्त्र्यांनी विद्या सोडली. विद्या सोड म्हणजे पुस्तकी विद्या तर सोडलीच त्यांनी, अंगावरची वस्त्र पण सोडली. आज तागायत गोंदवल्याच्या समाधीवरचं वस्त्र जातं त्यांच्या समाधीवरती. इतपत गुरुसेवा, इतपत गुरुनिष्ठा, सगळं सोडलंच. पण सगळ्यापेक्षा जास्त स्व सोडला श्री महाराजांच्या चरणी. म्हणजे मी कोणीतरी आहे, मला काहीतरी कळतं, मला काहीतरी समजतं, मला अनुभव येतो, यातून बाहेर येऊन आपण सद्गुरूंकडं जाणं गरजेचं आहे. तर आपल्याकडून श्रवण घडेल. म्हणून श्रोतृस्तवन केलेलं आहे समर्थांनी. या समासाचा वरपांगी अर्थ जर पाहिला ना, म्हणजे हे पहा, जे जे काही आठवावे ते ते तयास पूर्वीच ठावे, तेथे काय अनुवादावे ज्ञातेपणे करुनी, परंतु हे गुणग्राहिक म्हणून बोलतो निशंक, भाग्यपुरुष काय एक सेवित नाही. समर्थ म्हणतात, जे तुम्हाला सांगावं ते तुम्हाला माहीतच असतं. असे तुम्ही आहात, थोर आहात, तरीही तुम्हाला मी सांगायला जातोय, ती माझी सेवा रुजू करून घ्या. अशा पद्धतीचे शब्द समर्थांनी वापरलेत. कारण त्यांनी लीनता आपल्यासमोर मांडलेली आहे.
की या लीनतेनं तू सद्गुरूचरणी शरण जा, तरच तुला शारदेतून जे प्रगट होतं आहे ते ग्रहण करता येईल, अन्यथा ग्रहण करता येणार नाही. खरं सांगतो बरं का, हे ग्रहण होत नाही जर आपल्याकडे आपल्या समजांचे पडदे असतील, आपल्या बुद्धीचे पडदे असतील, तर सद्गुरू वाक्य ग्रहण करता येत नाही. एक अगदी साधं उदाहरण देतो. तुकाराम महाराजांचे 12 अभंग आहेत, प्रसिद्ध आहेत. त्यामध्ये साधूच्या स्थितीबद्दल तुकाराम महाराज म्हणतात, लवण जैसे पुन्हा जळाचे बाहेर येत नाही खरे त्यातून या, त्या सारिखी जाणा तुम्ही साधू वृत्ती पुन्हा न मिळती मायाजाळ, मायाजाळ त्यांना पुन्हा रे बाधेना सत्य सत्य जाणा तुका म्हणे. तुकाराम महाराज म्हणतात, मीठ पाण्यामध्ये विरघळल्यानंतर जसं ते बाहेर येत नाही, तशी ब्रह्मस्थिती आल्यानंतर परत तो जो ब्रह्मरूप झालेला महात्मा आहे तो परत विषयात येत नाही, असं तुकाराम महाराज म्हणतात. इथं आपण जर आपल्या अकलेचे तारे तोडले तर आपण म्हणू, अहो पाण्यात मीठ विरघळल्यानंतर उन्हात ठेवायचं, मग मीठ बाहेर येतं की पाण्यातनं. ह्याला म्हणायचं, जे सांगायचं आहे ते न समजून घेता स्वतःचे समज आणि ज्ञान त्यामध्ये मिसळणं. मगाशी एक सूक्ष्म प्रश्न विचारला पहा शिष्यानं, म्हणजे दासबोधाचा समाचार घेत असताना आपण बघितलं की कसे खोलातले प्रश्न आहेत. त्यावेळी ब्रह्मापाशी जाणीव कशी आली असा एक प्रश्न शिष्यानं घेतला आहे दासबोधात. त्याच्या उत्तरादाखल समर्थ म्हणतात की हे आड रानात फिरणं आहे तुझं. जन देहबुद्धी टाकली त्यालाच देहबुद्धी टाकल्यानंतरची अवस्था कळेल, अन्य कुणाला कळणार नाही. जो देहबुद्धीवरती आहे त्याला देहबुद्धी नसल्यावर कसं काय असं बुवा हे कळणार नाही. त्याच्यासाठी तेच व्हावं लागेल जे श्री महाराज सांगतात की संतांना ओळखायचं असेल तर तुम्हाला एकच पर्याय आहे, संत होऊनच संतांना ओळखावं लागेल. तसंच आत्मस्वरूप जाणायचं असेल तर आत्मा होऊनच ते जाणावं लागेल. अर्थात तो विषय 27 तारखेला आत्मनिवेदन भक्तीमध्ये येणार आहे, पण हे प्रामाणिकता असल्याशिवाय जमणार नाही. आता आपण थोडा शास्त्रीय आणि थोडा खोलात जाऊन, म्हणजे मानसशास्त्रीय आणि थोडा खोलात जाऊन अर्थ पाहूया की प्रामाणिकता का आवश्यक आहे. हे बघा, नाहीतरी तुम्ही म्हणजे सद्गुरू बरं का, तो शिष्य म्हणतो आहे, नाहीतरी तुम्ही मला शिकवायला बसला आहे आणि मी तुमच्याकडे शिकायला आलो आहे, मग मी माझे समज तुमच्यापुढे ठेवले तर काय अडचण आहे, बरोबर ना. ठीक आहे, माझी चूक तुम्ही दाखवा, परत माझ्या मनात काही आलं तर तुम्ही सांगा, असं घडायला काय हरकत आहे. हे व्यवहारात योग्य आहे, परमार्थात हे चालत नाही. का चालत नाही ते आपण पाहूया. व्यवहार हा सगळ्या दृश्य माध्यमांनी केला जातो आणि दृश्यामध्येच घडतो, त्यामुळे त्याच्या अनेक शक्यता निर्माण होतात. तुम्हाला कळेल असं उदाहरण देऊ का. तोच गोडा मसाला आहे, तीच हळद आहे, तेच हिंग आहे, तेच मीठ आहे, तीच डाळ आहे, तेच पाणी आहे, प्रमाण पण तेच आहे बरं का काका. पण हिला एक प्रमाण दिलं आणि तिला एक प्रमाण दिलं तर दोघींची आमटी वेगळी होते. दृश्य पदार्थ तेच जरी असले तरी वेगवेगळ्या परिणामांनी समोर येतात, पण भगवंताचा परिणाम एकच आहे, भगवंताची वस्तू पण एकच आहे. जिथं द्वैत नाही असा भगवंत आहे, त्यामुळं तिथं आपले समज ठेवून आपल्याला ज्ञान होऊ शकत नाही. ज्यावेळी आपण आपले समज ठेवतो त्यावेळी कुठून ठेवतो. आत्ता आपण खुर्चीत बसलो आहे, का बसलो. खुर्चीमध्ये जर उशांचा थर लागलेला असता 4 फूट तर त्या खुर्चीत बसलो असतो आपण नाही. खुर्चीत आपण मावू शकू अशी रिकामी जागा आहे म्हणून खुर्चीत बसतो. मग आपला समज कुठे येणार. जिथं आपण आपलं मन वापरणार, मनाची रिकामी जागा शब्दांनी भरणार, तर्कांनी भरणार, बुद्धीमध्ये ते वितर्क करणार, तिथे आपण आपले समज आणून ठेवणार. कळते ना. म्हणजे आपल्याला रिकामं करून तिथं भगवंताला भरायचं आहे, हे न करता आपण रिकामं होऊन आपलेच समज भरत जातो आणि मग ते समज घेऊन सद्गुरूंपुढे गेल्यानंतर सद्गुरूंना ते स्वच्छ करता येत नाहीत. लक्षात येते का. हरिनामे पाषाण तरले असंख्यात भक्त उद्धरले, महापापी तेची झाले परमपवित्र. हा रामायणाचा दाखला देऊन समर्थांनी ओवी लिहिलेली आहे, पण पुण्यामध्ये परवा जी निरूपणं झाली नवविधा भक्तीची त्यात हा विषय सांगितला की पाषाणच तरतो नामानं. आपल्यासारखे तरत नाहीत कारण आपण पाषाण पण नाही.
समर्थ म्हणतात, पाषाणावरचा टवका उडवला की परत येऊन बसत नाही. तुमच्यातला दुर्गुण तुम्ही आत्ता घालवतो म्हणता समाधीपुढं आणि परत आणून चिकटवता, म्हणून त्या नामानं तुम्ही तरत नाही. आपले दुर्गुण चिकटवून ठेवायचे, परत नाम घ्यायचा प्रयत्न करायचा. किमान पाषाण होणं गरजेचं आहे. एक दुर्गुण काढला की तो परत आलाच नाही पाहिजे, हा पाषाणाचा गुणधर्म. तसा जो पाषाण होतो तो हरिनामानं तरतो, पुन्हा दुर्गुण लावून घेत नाही. हे घडलं पाहिजे. हे घडण्यासाठी तिथं तसं कृत्य पाहिजे पाषाणाचं. एक लहान मुलांना खेळायसाठी एक प्रकारची विशिष्ट माती दिली जाते, त्याला काहीतरी एक शब्द आहे इंग्लिशमध्ये, क्ले पण एक म्हणतात. आणखीन एक आहे, ते केमिकल असतं कसलं तरी, त्याचा वेगळा वेगळा आकार होतो, पण तो सोडला आपण हात की ते पूर्ववत असा गोळा होतो, त्याचा जेलीसारखं असतं ते. म्हणजे त्याच्यामध्ये मी बोट बुडवलं तर खड्डा होतो, पण बोट काढल्यानंतर तो खड्डा परत बुजतो. तसं आपलं होतं जेव्हा आपण आपले समज घेऊन, आपला मीपणा घेऊन, कळते का, हा मीपणा घेऊन आपण सद्गुरूंकडं जेव्हा जातो, तेव्हा सद्गुरूंनी कितीही आपल्यावरती झाडू मारला तरी पुन्हा तो मीपणा वरती येतो. म्हणून आपल्याकडून असा अभ्यास पाहिजे की ही घाण टाकायची आणि सद्गुरूंनी जे सांगितलेलं आहे ते ग्रहण करायचं. म्हणजे हा अभ्यास दुतर्फा पाहिजे, दोन्हीकडनं पाहिजे. संत जे सांगतायत ते प्रामाणिकपणे ऐकलं गेलं पाहिजे एका बाजूला, आणि दुसऱ्या बाजूला मी कुणी नाही याचा पण अभ्यास घडला पाहिजे. पंत महाराज बाळेकुंद्रींचा सुंदर अभंग आहे, नाही कुणाचा मी कोणी न माझे, नाही मोहमनी आम्ही जाऊ निरंजनी. अवधूत कृपे समरस झालो दत्त निरंजनी, आम्ही जाऊ निरंजनी. नाही कुणाचा मी कोणी न माझे, अर्थात ब्रह्मस्थितीतून ते म्हणतात. पण श्री महाराजांनी आपल्यासारख्यांसाठी एक सुंदर अभ्यास दिलेला आहे त्यांच्याच शैलीमध्ये. त्यांची शैली म्हणजे अत्यंत सोपं वाक्य पण अत्यंत गहन. श्री महाराज म्हणतात, मी कुणाचा तरी आहे असं वाटणं जास्त महत्त्वाचं आहे, मी कुणीतरी आहे वाटण्यापेक्षा. मी कुणीतरी आहे असं वाटून जो सद्गुरूंकडे जातो तो कसं ज्ञानग्रहण करणार? कारण त्याच्याकडे जी रिकामी जागा आहे त्यात तो त्याचे समज भरत जातो, जसे आपण रिकामे खुर्चीतच बसतो. मी कुणाचा तरी आहे म्हणजे महाराज मी तुमचा आहे, ही पहिली पायरी पाहिजे. मी तुमचा आहे म्हटल्यानंतर मग संपलं. पण मग संपलं मात्र पाहिजे. जसं भाऊसाहेब केतकर त्या फोटोला सांगा म्हणायचे, आता सांगून झालं न झालं म्हणाले, आता ते बघतील म्हणायचे. असं वाटत नाही आपल्याला. मुळात त्या फोटोमध्ये ते आहेत असं वाटतच नाही. विषय भोगायची वेळ आली की आपण महाराजांचा फोटो आहे याच्याकडे पूर्ण कानाडोळा करतो, अगदी जाणून बुजून आडवा हात मारतो कांदा भजीवरती. महाराजांकडं दुर्लक्ष, कारण भोगाची उर्मी आलेली आहे. हे आपल्याला आपल्यातनं रिकामं करावं लागेल. अरे बापरे, हे ऐकल्यानंतर जड वाटेल, पण म्हणूनच समर्थ म्हणतात की परमार्थ करणं हे धारिष्ट्याचं काम आहे, लेच्यापेच्या माणसाचं काम नाही. तुम्ही पहा बरं का, गंमत म्हणून समर्थांनाही पहा आणि श्री महाराजांनाही पहा. नंतर त्यांचं थोडं पोट बाहेर आलेलं दिसतं, पण श्री महाराज म्हणायचे की तुमचे दोष मी घेतो, असं श्री महाराजांचं वाक्य आहे. पण श्री महाराजांची देहयष्टी दणकट होती, तशीच समर्थांची पण होती. दणकट माणसाचंच काम आहे परमार्थ. हे जे निरूपण आहे हे ऐकून विपर्यास करायचं असत नाही की हे जमेल का नाही कुणास ठाऊक, हे बहुतेक जमणार नाही बुवा, हे फारच जड आहे, मी आपलं माळा फिरवत बसते तेच माझ्यासाठी बरं आहे, वृत्तीकडं कुणी बघितलं आहे. पण श्री महाराजांचंच वाक्य आहे की नामाचं काम करेल, निश्चित करेल, पण जो वृत्ती सांभाळून नाम घेईल त्याचं काम लवकर होईल. आहे की नाही श्री महाराजांचं वाक्य? आणखी एक आहे बरं का श्री महाराजांचं वाक्य, मी नाही तू आहेस म्हणजे नामस्मरण आहे. या वाक्याचा परामर्श आपण आत्मनिवेदन भक्तीच्या वेळी घेऊ किंवा नंतर कधीतरी घेऊ, कारण खूप खोल अर्थ आहे त्याच्यामध्ये. म्हणजे काय, पहिली गोष्ट म्हणजे सद्गुरूंकडून आपल्याला हे जाणून घ्यावं लागेल की आपण कोण आहे. तिथे गणेश स्तवन आहे, आपलं स्वरूप हे परब्रह्मस्वरूपच आहे, आपण अन्य कुणीही नाही आहे. आपल्याला जे वेगवेगळी रूपं दिसत आहेत ती जसं एखाद्या स्वप्नामध्ये आपण दृश्य पाहावं तशी दिसत आहेत. आता हे वाक्य खरं माना बरं का, कारण हे वाक्य दासबोधामध्ये आहे
ज्ञानेश्वरीतही आहे, अनेक उपनिषदांमध्ये पण आहे की तुम्हाला जे दृश्य दिसतं ते स्वप्नवत आहे. कारण याच्या पण विस्तारात गेलो तर 1 तास संपेल, मग आपल्याला नीट संपवता येणार नाही विषय. पण याच्या विस्तारात नंतर जाऊ आपण. हे आधी सद्गुरूंकडून समजून घ्यावं, हे लक्षात घ्यावं की सद्गुरू आपल्या कल्याणासाठी प्रगट झालेले आहेत उपदेशातून. खरं त्यांना गरज नाही आहे सांगायची, आपल्याला काहीही सांगायची गरज नाही, पण केवळ प्रेमाचा पाना फुटलेला आहे म्हणून त्यांच्याकडनं उपदेश सांगणं घडतं आहे. तिथे शारदेचं प्रगटीकरण आहे आणि मग ते आपल्याला सांगतात की हे प्रगटीकरण आता तू पण थांबवलं पाहिजेस, तुझं प्रगटीकरण. सद्गुरूंकडून जे प्रगटीकरण होतं आहे ते शारदेचं आहे, पण शारदा आपल्या इथे पण आहे. पण त्या शारदेला आपल्या देहबुद्धीचा मळ लागलेला आहे. आपल्याकडनं जी वृत्ती प्रगट होती ती विषयाकार वृत्ती प्रगट होती आणि श्री महाराजांकडनं जी प्रगट होती ती आपल्याला निर्विषय करण्यासाठी प्रगट होती. आपण म्हणतो मी जातो विषयाकडे, श्री महाराज म्हणतात तू इकडे ये. हा या 2 वृत्तींमधला फरक आहे. हा समजून घेऊन प्रामाणिकपणे आपल्याला सद्गुरूंना शरण जावं लागेल. यासाठी पण समर्थांनी श्रोतृस्तवन केलं की कशा पद्धतीने पहा मी तुम्हाला उपदेश करतोय, त्यातली कणव जाणून घ्या तुम्ही. हे पहा की यातनं काय सांगितलं जातं आहे, याच्यातून कोण श्रेष्ठ आहे कोण कनिष्ठ आहे हा मुद्दा बाजूला काढा आणि फक्त अंतर्मुख होण्याचा अभ्यास करा. आपण पुष्कळदा काय करतो माहिती आहे का, निरूपण प्रवचनात जे चालू असेल त्यातलं काहीतरी पटलं, म्हणजे समजा मगाचं एक वाक्य काय हो ते आता दूध उतूच गेलं तर आपल्या चित्तामध्ये अस्वस्थता येणारच की, म्हणल्यानंतर आपलं लक्ष बरोबर त्याच बाईकडं जातं ज्या बाईच्या चुकीनं दूध उतू गेलेलं असतं. याच्यासाठी निरूपण ऐकायचं असत नाही. कोण काय करतो आणि कोण काय पाहतो आणि कोण कसा चुकतो यासाठी निरूपण श्रवण नसून आपण काय चुकतो हे पाहण्यासाठी निरूपण श्रवण करायचं असतं. आणि म्हणून त्या लीनतेच्या भूमिकेतून जर श्रवण घडलं तर आपल्याला परमार्थाचा मार्ग प्रशस्त होतो. या क्रमामध्ये नंतर स्वामीजींनी संत स्तवन सांगितलं. त्याचं कारण असं की हा सगळा मार्ग आणि हे सगळं ज्ञान केवळ आणि केवळ संतांमुळंच आपल्या पदरात पडतं. अन्य कुठूनही ही गोष्ट पदरात पडत नाही. कारण जो ज्यातला आहे तो त्यातला मार्ग दाखवणार, बरोबर ना. दृश्य जो शिकला, दृश्य जो अनुभवला आणि दृश्यामध्ये जो लोळला तो दृश्याचा मार्ग दाखवणार. पण संत दृश्याच्या पलीकडे जाऊन आत्मस्थ असल्यामुळं तिथं जाण्याचा मार्ग ते दाखवतात. तिथं जाऊनच जर आपण हे शिकलो नाही तर आपल्याकडनं यातलं काहीही घडू शकत नाही. म्हणून संतांना स्तवन की पहा ते कसे आहेत. समर्थांनी 2 पद्धतींनी हे स्तवन केलेलं आहे. संतांचं महात्म्य पण सांगितलं आहे आणि एक दृष्टिकोन समर्थांचा असा आहे की त्यांची कृपा झाल्याशिवाय आम्हाला काहीही प्राप्त होणार नाही, म्हणून सगळ्यांनी कृपा करावी असा पण समर्थांचा दृष्टिकोन आहे. पहा, सांगलीमध्ये मामा महाराज केळकर होऊन गेले. मामा महाराज केळकर एक साधं वाक्य बोलायचे. ते म्हणायचे डोक्याच्या मागून पावलं जातात. अण्णा महाराजांना एकदा एकांतामध्ये हा प्रश्न विचारला की डोक्यामागून पावलं जातात याचा अर्थ काय. तर अण्णा महाराज म्हणाले की जो शिकलेला आहे, जो प्रवीण आहे, ज्यानं कमावलेलं आहे त्याचं बोलणं गांभीर्यानं ऐकलं जातं. असं पहा, वेदांतातली गोष्ट एखाद्या भिकाऱ्याला पण कळली असेल पण त्या भिकाऱ्याचं बोलणं आपण ऐकणार नाही. पण तीच गोष्ट समजा एखाद्या उच्च शिक्षित व्यक्तीला कळली आणि तो बोलायला बसला तर त्याचं बोलणं आपण गांभीर्यानं ऐकतो. तसं समर्थांच्या बाबतीत आहे, कारण ते अनुभूतीवरती आरूढ होऊन परमार्थ ज्ञान सांगतात. तसंच इतर संतही करतात, म्हणून संतांची कृपा महत्त्वाची आहे. मगाशी म्हटलं की 2 पद्धतीचं ज्ञान आहे, एक थोथांड आहे आणि एक अनुभूतीचं आहे. अनुभूतीचं ज्ञान प्रसृत होतं संतांकडून, म्हणून संतांचं स्तवन केलेलं आहे. समर्थांनी एक शब्द वापरला आहे, वेदे प्रकाशिले सर्व ही वेद विरहित काही नाही, तो वेद कोणासही दाखवू सकेना, तेची वस्तू संत संगे स्वानुभवे कळो लागे, त्याचा महिमा वचनी सांगे ऐसा कवणू. ज्या आत्म्याला कुठलाही वेद सांगू शकत नाही
कुठलंही उपनिषद सांगू शकत नाही, कुणीही त्याचा अनुभव घेऊ शकत नाही. ती वस्तू संत प्राप्त करून देतात, म्हणून त्यांचं स्तवन करायचं, म्हणून त्यांना शरण जायचं. मग असे आपण पाहिलं आहे की भगवंत हा निर्गुण आहे. भगवंत नामाशिवाय आपल्या हाताला येणार नाही. पटतंय ना? मग नाम दिलं कुणी? श्री महाराज नसते तर ही कल्पनासुद्धा आज आपल्याला करवत नाही. ते आहेत म्हणून आज आपल्याला नाम मिळालेलं आहे. हाच श्री महाराजांचा आपल्यावरती उपकार आहे आणि तो उपकार आपण त्याच पद्धतीनं जपला पाहिजे, अगदी गांभीर्यानं. आणि मग त्यांना जो परमार्थ आपल्याकडून करवून घ्यायचा आहे तोही तितक्याच गांभीर्यानं केला पाहिजे. समर्थ म्हणतात, महाराजे चक्रवर्ती झाले आहेत पुढे होती, परंतु कोणी सायुज्य मुक्ती देणार नाही. या सायुज्य मुक्तीचा विषय पुढे निरूपणाच्या क्रमामध्ये आपण यथावकाश पाहूया. आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.